सातारा तालुका पोलिसांची दमदार कामगिरी. चोरीला गेलेल्या 4 दुचाकी हस्तगत, आरोपी अटकेत. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडक कारवाई करत वेगवेगळ्या भागातून चोरीला गेलेल्या एकूण 4 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे सातारा तालुका पोलीस ठाण्यातील 2 आणि सातारा शहर पोलीस ठाण्यातील 2 असे एकूण 4 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. 29 मार्च 2026 रोजी परळी तालुका जिल्हा सातारा येथील रहिवासी समीर आसिफ मुलाणी यांच्या घराच्या अंगणातून त्यांची हिरो स्प्लेंडर MH11 BM0197 दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान चोरीची दुचाकी घेऊन एक संशयित इसम सातारा शहराच्या हद्दीत फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने कोडोली तालुका सातारा येथून संशयिताला दुचाकीसह ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने सातारा परिसरात आणि शहरातून आणखी 3 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 4ही दुचाकी जप्त केल्या असून पोलीस हवालदार संदीप कर्णे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव आणि त्यांच्या डीबी पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे. या धडक कामगिरीबद्दल सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.